चिपळुणात कार्यक्रमासाठी आलेल्या शरद पवारांचे हेलिकॉप्टर जवळजवळ 20 मिनिटं हवेत राहिल्यानंतर पुन्हा जमिनीवर उतरवावं लागल्याने रत्नागिरी प्रशासनाची मोठी धावपळ उडाली। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे चिपळुणातील राष्ट्रवादीचे नेते प्रशांत यादव यांनी चिपळुणात भरवलेल्या कृषी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी हेलिकॉप्टरने आले होते। कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर ते परत जाण्यासाठी निघाले। पवार हे हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतर पायलटने उड्डाण घेतले, मात्र हेलिकॉप्टर काही वेळ हवेतच तरंगत राहिले। त्यामुळे खाली असलेले उपस्थित आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना नेमके काय झाले हे कळू शकले नाही। या प्रकारामुळे सर्वांचीच धावपळ उडाली। काही काळ हवेत तरंगल्यानंतर हेलिकॉप्टर पुन्हा पायलटने खाली उतरवले। सुरुवातीला त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला असल्याची शक्यता वर्तवली जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्याचे लक्षात आले। त्यामुळे शरद पवार यांच्या बॉडीगार्ड्सना खाली उतरवण्यात आले। या हेलिकॉप्टरमध्ये शरद पवार यांच्याबरोबरच प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, प्रशांत यादव आणि त्यांचे नातेवाईक होते। हेलिकॉप्टरमधील वजन कमी झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच हेलिकॉप्टरने आकाशात झेप घेतली। त्यामुळे उपस्थित आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स। तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका।